नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये. मित्रांनो, CBSEच्या पॅटर्न प्रमाणेच आता राज्य शासन देखील शाळांच्या शैक्षणिक वर्षाची सुरुवात आता 1 एप्रिलपासून करण्याच्या तयारीमध्ये आहे. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण लागू करण्यासंदर्भात शालेय शिक्षण विभागाने नेमलेल्या सुकाणू समितीनं तशी शिफारस राज्य शासनाला केलेली आहे. 2026-27 पासून त्याची राज्यामध्ये अंमलबजावणी केली जाणार आहे. परंतु तत्पूर्वी शासनाचा अंतिम आदेश हा काढला जाणार आहे. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाअंतर्गत विद्यार्थ्यांच्या वयोगटानुसार बालवाडी ते इयत्ता 2री पर्यंत पहिला, 3री ते 5वी पर्यंत दुसरा आणि 9वी ते 12वी पर्यंत तिसरा टप्पा करण्यात आला आहे. इयत्ता 9वी पासून विद्यार्थ्यांना एक स्थानिक भाषा आणि दुसरी देशातील कोणतीही किंवा परदेशी भाषा निवडता येईल. विषयांची मर्यादा कमी होणार असून विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीचा विषय निवडता येणार आहे. दरम्यान सध्या CBSEच्या शाळांचे शैक्षणिक वर्ष हे 31 मार्चला संपून नव्या शैक्षणिक वर्षाची सुरुवात ही 1 एप्रिलपासून होत असते. त्यातून विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी चांगला वेळ मिळणार असून अध्यापनाच्या तासांची वेळ देखील काही मिनिटांनी वाढवता येणार आहे. CBSEकडे विद्यार्थ्यांचा कल वाढल्यानं आता राज्य शासन देखील गणित आणि विज्ञान हे 2 विषय CBSE प्रमाणेच ठेवणार आहे. यासाठी राज्याच्या सुकाणू समितीनं मान्यता दिली असून आता याची अंमलबजावणी टप्प्याटप्प्यानं होणार आहे. सुरुवातीला 2025-26 पासून 2री पर्यंतचा अभ्यासक्रम बदलणार असून त्यानंतर 2030 पर्यंत संपूर्ण धोरण हे राज्यभर लागू होणार आहे. यामध्ये 3री ते 10वी पर्यंतचा अभ्यासक्रम आराखडा मंजूर झालेला असून आता अभ्यासक्रम तयार करायला 3 महिने लागतील. अध्यापनाचे तास हे 45 मिनिटांवरून आता 50 मिनिटांचे असतील. तासिकेचा वेळ 2 सत्रामध्ये आणि एका सत्रामध्ये भरणाऱ्या शाळांसाठी वेगवेगळा असेल. परीक्षांमधील विद्यार्थ्यांची घोकंपट्टी कमी करण्यासाठी रचनात्मक पद्धतीनुसार शिकवण्यावरती शिक्षकांचा भर राहील. 6वी ते 8वीच्या विद्यार्थ्यांची 10 दिवस दप्तराविना शाळा भरेल. त्या काळामध्ये विद्यार्थी त्यांच्या आवडीच्या कलेतून इंटर्नशिप करतील. 10वी-12वीच्या बोर्ड परीक्षेची रचना बदलली जाणार असून आता वर्षातनं 2दा परीक्षा होईल आणि त्यामध्ये एक मुख्य आणि दुसरी सुधारित श्रेणीची परीक्षा असेल. CBSE प्रमाणेच राज्य मंडळाचा अभ्यासक्रम देखील साम्य असेल. गणित आणि विज्ञान विषय हा CBSE प्रमाणेच साम्य राहील. तर अशा पद्धतीनं राज्य अभ्यासक्रम आराखड्याला सुकाणू समितीनं यापूर्वीच मान्यता दिलेली आहे. राज्यातील शाळांच्या शैक्षणिक वर्षाची सुरुवात आता 1 एप्रिलपासून करायचं नियोजित आहे. परंतु त्याची अंमलबजावणी करण्यासंबंधीचा शासन निर्णय काही दिवसातच निघणार आहे. तर दुसरीकडे CBSE प्रमाणे आपला अभ्यासक्रम राहील आणि त्याहूनही उत्तम आपण शिकवू, असं राहुल खेरावार, संचालक महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण मंडळ यांनी सांगितलेलं आहे. तर मग मित्रांनो, आता राज्यातील सगळ्या विद्यार्थ्यांना CBSE प्रमाणेच शिक्षण मिळणार आहे, ज्याचा फायदा नक्कीच एक चांगला भारत घडवताना होऊ शकतो, असं पंतप्रधान म्हणाले. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.